तुम्हाला माहित आहे का येरमाळ्याची येडेश्वरी येरमाळ्याला कशी आली? ज्या वेळेस सीताहरण झाले होते, रावणाने सीताला उचलून नेले होते, त्याच वेळेस राम इकडे तिकडे ओरडत होता की माझी सीता कुठे गेली म्हणून रडत होता, ओरडत होता. ते पाहून भगवान शंकर आणि पार्वती हे वरून पाहत होते. त्यावेळेस पार्वतीच्या मनामध्ये असे आले की आपण जावं आणि रामाला फसवून यावं. म्हणून पार्वती सीताचा अवतार घेऊन खाली आली आणि बोलली की मीच आहे सीता म्हणून. तर त्याच वेळेस रामानी मनामध्ये ओळखलं की ही माझी सीता नाही, तर ही आई आहे, पार्वती आई. म्हणून पटकन राम असे बोलले की आई तू वेडी आहेस का? तिला हे समजलं की राम हा पतिनिष्ठ होता. म्हणून रामावर प्रसन्न होऊन तिने म्हणजे पार्वती आईने रामाला बोललं की जा, तुला पटकनच सीता भेटून जाईल. आणि त्याच वेळेस रामामध्ये आणि पार्वती आईमध्ये संभाषण झाले. आणि त्याच वेळेस रामाने आईला बोलले की आई तू इथेच राहा सर्वांच्या रक्षणासाठी. आणि तीच ती येरमाळ्याची येडेश्वरी पाषाण रूपामध्ये तिथं प्रकट झाली. आणि तेव्हापासून येरमाळ्याची येडेश्वरी आई ही सर्वांचं रक्षण करण्यासाठी तिथंच राहते अजूनसुद्धा. म्हणून अजूनसुद्धा जेव्हा आपण तिथं जातो त्यावेळेस मनातल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात, कारण आई तिथं साक्षात आहे अजूनसुद्धा.